नमस्कार मित्रांनो, मी नितेश पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो। तर खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवत आहो मी। तर आज आपल्या जवळचाच प्लेस कव्हर केला आहे मी। हा आहे चक्रधर स्वामीचं मंदिर आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा नदीच्या बीचोबीच आहे आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये पाण्याची पातळी वाढते तेव्हा वरचा फक्त जो आहे घुमट तोच दिसतोय फक्त। हा पूर्ण नदीच्या बीचामध्ये मंदिर आहे चक्रधर स्वामीचं। पाहू शकता दोन्ही साईडला पाणी आहे आणि ही नदी आहे कनान नदी। आणि सायंकाळची वेळ आहे मस्त आणि सूर्यास्ताची वेळ झालेली आहे। पाहू शकता बढिया मंदिराच्या मागे आणि इथं आमच्या मॅडम बसले आहेत। इकडे पिण्याचे पाणी आहे भक्तांना। बघू शकता बाहेरचा नजारा। दगडांवरतीचे मंदिर बनलेलं आहे आणि पुजाऱ्यांचं स्थान बनवलं आहे राहायचं। पाहू शकता आणि तेही बी नदीच्या बीचोबीच मित्रांनो। म्हणजेच जेव्हा पाण्याची पातळी वाढत असेल तेव्हा इथं कोणीच नाही राहू शकत। पूर्ण नदीच्या बीचमध्ये आहे। पाहू शकता मित्रांनो दोन्ही साईडला नदी आहे आणि जेव्हा पाण्याची जास्त पातळी वाढते तेव्हा हा पूर्ण संपूर्ण डुबतो आणि जो हा मंदिर आहे फक्त हाच थोडासा वरून वरून दिसतो। आणि ते बघा तिकडे चिमण्या दिसत आहेत छोट्या छोट्या NTPCच्या आहेत। पाहू शकता ह्या आहेत चिमण्या NTPCच्या। आणि हा जो आहे हा आपला नॅशनल हायवे आहे 6। पाहू शकता आम्ही मौद्यामध्ये आता 3 महिने झाले मित्रांनो इथं राहायला आलो, पण आजपर्यंत आपल्याला माहीतच नाही झाला की एवढी सुंदर जागा आहे म्हणून आपल्या मौद्यामध्ये। हे जे दिसत आहेत मित्रांनो साईडला हे पुलाचे तुकडे आहेत। म्हणजे पाण्याच्या प्रेशरमुळे हा पूर्ण पूल तुटलेला आहे। इथे खूप वर्षाआधी इथं पूल होता, हा पूर्ण पाण्याच्या प्रेशरमुळे पूर्ण तुटला आहे। पाहू शकता। चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।